नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि आपण नेहमीप्रमाणेच 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या नवरात्रीत तुम्ही या रांगोळ्या नक्की ट्राय करा. तर आजच्या भागातली जी पहिली रांगोळी आपण असं रांगोळी फिलरने सफेद कलर काढून घेतला आहे, टाकून घेतला आहे आणि त्याला थोडा चौकोनी आकार दिला. तर म्हणजे चौकोनी आकारातच टाकून घ्यायचा तो कलर आधीच आणि मग नंतर पट्टीच्या साहाय्याने असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा, म्हणजे चौकोन तयार होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. आणि अशा चौकोनाच्या वरच्या आणि खालच्या साईडने आपण लाल आणि पिवळ्या कलरची रेष काढणार, एका खाली एक चिटकून एकदम. बघू शकता. या रांगोळ्या नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. आणि जर तुम्हाला आवडल्या रांगोळ्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच जर युनिक रांगोळ्या तुम्हाला बघायच्या असतील, शिकायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण रेष काढल्यानंतर मध्ये स्टेन्सिलच्या मदतीने लक्ष्मीचे पावलं काढतो आहे. लाल आणि पिवळा कलर काढून म्हणजे टाकला आहे त्याच्यात. आणि हे गोपद्म दोन साईडला 2 काढायचे. त्याला नंतर व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. एकदम कमी कलरमध्ये रांगोळी काढतोय आपण. तुम्ही बोटांच्या साहाय्याने पण हे टिंबे काढू शकतात. मी बॉटलच्या साहाय्याने काढलेत, खालच्या आणि वरच्या साईडने. ही रांगोळी तुम्ही जेव्हा पहिला दिवस आहे, पांढरा कलर आहे ना नवरात्रीचा, त्या दिवशी पण ट्राय करू शकता. कारण की पूर्ण पांढरा कलर म्हणजे पूर्ण पांढऱ्या कलरची रांगोळी नाही, त्यात हळदी कुंकू टाकायलाच लागणार आपल्याला. तर पहिली रांगोळी रेडी झाली. आता ही दुसरी रांगोळी. ह्या दुसऱ्या रांगोळीमध्ये आपण लक्ष्मीचे पावलं काढतो. या आधीच्या भागामध्ये पण आपण काढलेले सेम. थोडं त्यात कलर भरून घ्यायचं, ते खाली पसरवल्यामुळे कलर कमी होऊन जातो ना तिथला. आणि असे बोटं काढून घ्यायचे. तुम्ही लाल आणि पिवळ्या कलरमध्ये काढले पावलं तरी चालतील. म्हणजे एक लाल कलरचा टिंब काढायचा आणि दुसरा पिवळ्या कलरचा, आणि मग चमच्याच्या साहाय्याने त्याला असं खाली उडून घ्यायचं. यात गोपद्म काढतोय आणि अशी डिझाईन काढून घ्यायची ब्रशच्या साहाय्याने, किंवा एखादा पेन असेल त्याच्या मदतीने पण चालेल. दोन्ही साईडला असे 3-3 थेंब काढून घ्यायचे आणि गोपद्म त्याच्या खाली पण 3-3 थेंब काढून घ्यायचे असे. तर आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे. अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी. ॲज अ बॉर्डर रांगोळी म्हणून पण तुम्ही काढू शकता ती. आणि आता ही आपल्या आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. अतिशय सुंदर रांगोळी आहे, नाजूक पण आहे दिसायला आणि छोट्या कमी जागेत पण काढता येईल. छोटीशी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. असं गोल काहीतरी वस्तू घ्यायची, म्हणजे प्लेट वगैरे, डिश असते छोटी किंवा रिंग असेल गोल, आणि असे
टिपके काढून घ्यायचे थोडे मोठे मोठे आणि बोटाच्या साह्याने त्याला अशी पसरून घ्यायचं, म्हणजे डिझाईन तयार करायची. आणि आतमध्ये मी आपलं सरस्वती आहे ना, सरस्वतीचं चिन्ह ते काढून घेते स्टेन्सिलच्या मदतीने. 2 कलरमध्ये टाकले, एक राणी कलर आणि एक फेंट गुलाबी कलर एकदम. दसऱ्याच्या वेळेस पण ही रांगोळी काढू शकता तुम्ही. आणि जर अशी स्टेन्सिल नसेल तर तुम्हाला सरस्वती काढताच येत असेल, कारण की आपण लहानपणापासून शिकलेलोच आहे शाळेत असताना सरस्वतीचं चिन्ह कसं काढायचं ते. आणि नसेल माहिती कोणाला तर आपण बघू, दसऱ्याच्या वेळेस जेव्हा रांगोळी काढू तेव्हा मी शिकवेलच तुम्हाला. असं कोणी नसणारच आहे की त्याला हे चिन्ह येत नाही सरस्वती माताचं, पण तरी आपण काढून दाखवू. आणि बाजूने आपण राणी कलर आणि गुलाबी असे 2 अल्टरनेट थेंब काढून घेतलेले आहेत. आणि दोघांच्या मध्ये जो गॅप आहे त्यामध्ये असे 3-3 टिपके काढून घेतोय, कारण आपली नेहमीची डिझाईन तिथे काढायची आहे. सर्व बाजूने असे काढून घ्यायचे ती टिपके. सरस्वती ऐवजी तुम्ही आपट्याचं पान असतं, आपण दसऱ्याच्या वेळेस पूजा वगैरे करतो, वाटतो ते पान, ते पण काढू शकता हिरव्या कलरमध्ये. मी तुम्हाला एक आयडिया देते, तुम्ही एका रांगोळीचा उपयोग किती प्रकारे करू शकतात. अशी नेहमीसारखी आपली डिझाईन काढून घ्यायची. आणि आतमध्ये आपण पिवळ्या कलरचे छोटे छोटे टिपके काढणार आहोत. तर आपली ही पण रांगोळी रेडी होत आलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच ट्राय करा या रांगोळ्या, आणि यानंतरचे पण येणारे व्हिडिओ नक्की बघा. खूप सुंदर सुंदर रांगोळ्या आणलेल्या आहे मी तुमच्यासाठी. तर भेटूया अशाच युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.